तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे जी के मराठी विश्व या आपल्या मायबोली युट्यूब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहोत असे काही अलंकारिक शब्द जे स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारले जातात। तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू। अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न। त्यानंतर अकरावा रुद्र। अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस। त्यानंतर अकलेचा कांदा। अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख। त्यानंतर अकलेचा खंदक। अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस। त्यानंतर अरण्य रुंदन। अरण्य रुंदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य। त्यानंतर गाजर पारखी। गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला किंवा मूर्ख। त्यानंतर गुरुकिल्ली। गुरुकिल्ली म्हणजे मर्म किंवा रहस्य। त्यानंतर अक्षरशत्रू। अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर किंवा अडाणी। त्यानंतर ओनामा। ओनामा म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ करणे। त्यानंतर आपला नेक्स्ट अलंकारिक शब्द आहे घरकोंबडा। घरकोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा। त्यानंतर चरपट पंजरी। चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड। त्यानंतर 14वे रत्न। 14वे रत्न म्हणजे मार पडणे। त्यानंतर 36चा आकडा। 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व असणे। त्यानंतर कळीचा नारद। कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा। त्यानंतर काडी पहलवान। काडी पहलवान म्हणजे हडकुळा व्यक्ती। त्यानंतर ताटाखालचे मांजर। ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागणारा। त्यानंतर कोल्हेकुई। कोल्हेकुई म्हणजे निरर्थक बडबड। त्यानंतर खडाजंगी। खडाजंगी म्हणजे मोठे भांडण। तर मित्रांनो, आपला नेक्स्ट अलंकारिक शब्द आहे खडाष्टक। खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण। त्यानंतर धोपट मार्ग। धोपट मार्ग म्हणजे सरळ किंवा नेहमीचा मार्ग। त्यानंतर नंदीबैल। नंदीबैल म्हणजे होला हो म्हणणारा। त्यानंतर पाताळ यंत्री। पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा। त्यानंतर पांढरा परीस। पांढरा परीस म्हणजे लबाड। त्यानंतर पोपटपंची। पोपटपंची म्हणजे अर्थ न करता पाठांतर करणे। त्यानंतर बिनभाड्याचे घर। बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग। त्यानंतर बोला चिचकडी। बोला चिचकडी म्हणजे केवळ शाब्दिक वचने। त्यानंतर भाकड कथा। भाकड कथा म्हणजे भाष्कळ गोष्टी। त्यानंतर आपला महत्वाचा अलंकारिक शब्द आहे खुशाल चेंडू। खुशाल चेंडू म्हणजे चैनखोर माणूस। त्यानंतर खेटराची पूजा। खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरड पट्टी काढणे। त्यानंतर गर्भश्रीमंत। गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत। त्यानंतर गंगा यमुना। गंगा यमुना म्हणजे अश्रू। त्यानंतर गंडातर। गंडातर म्हणजे भीतीदायक संकट। त्यानंतर अडवावरचे पाणी। अडवावरचे पाणी म्हणजे फाळ काळ न टिकणारे। त्यानंतर गुळाच्या गणपती। गुळाच्या गणपती म्हणजे मंदबुद्धीच्या। त्यानंतर गोंगलगाय। गोंगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य। त्यानंतर उंटावरच्या शहाणा। उंटावरच्या शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा। त्यानंतर आपला महत्वाचा अलंकारिक शब्द आहे उंबराचे फूल। उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू। त्यानंतर कर्णाचे अवतार। कर्णाचे अवतार म्हणजे उदार मनुष्य। त्यानंतर कडसूत्री बाहुले। कडसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा। त्यानंतर जमदग्नीचे अवतार। जमदग्नीचे अवतार म्हणजे रागीट मनुष्य। त्यानंतर टोळ भैरव। टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारा। त्यानंतर कुंभकर्ण। कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू व्यक्ती। त्यानंतर कूपमंडूक। कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीच्या। त्यानंतर त्रिशंकू। त्रिशंकू म्हणजे धड इकडे ना धड तिकडे। त्यानंतर दगडावरची रेघ। दगडावरची रेघ म्हणजे कधीही न बदलणारे। त्यानंतर आपला महत्वाचा अलंकारिक शब्द आहे देवमाणूस। देवमाणूस म्हणजे चांगला सज्जन। त्यानंतर नवकोट नारायण। नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत। त्यानंतर पवर्णी। पवर्णी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग। त्यानंतर पांढरा कावडा। पांढरा कावडा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू। त्यानंतर पिकले पान। पिकले पान म्हणजे म्हातारा व्यक्ती। त्यानंतर बहुस्फृती। बहुस्फृती म्हणजे बुद्धिमान। त्यानंतर बोके संन्यासी। बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य। त्यानंतर भगीरथ प्रयत्न। भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न। त्यानंतर भीष्म प्रतिज्ञा। भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा। त्यानंतर मायेच्या पूत। मायेच्या पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू। त्यानंतर मंथरा। मंथरा म्हणजे दृष्ट स्त्री। त्यानंतर मारुतीचे शेपूट। मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किती युजफुल वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि या व्हिडिओची पीडीएफ आपल्याला जीके मराठी विश्व या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा, मी प्रयत्न करीन। धन्यवाद।